गणाधिपते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री राम समर्थ. श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू, ज्ञानदेवा सार चोजविले. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. 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 ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. श्री ज्ञानदेवांचे चरित्र बाप रखुमादेवीवरून आपण त्यामधला प्रकरण 3 पाहत आहोत. तेजाने सुखवीत सर्व जगाता, येई देवी उषा. तेजाने सुखवीत सर्व जगता, ही येई देवी उषा. भूलोकी उजळे प्रकाश जवये, गौर देवी उषा. सूर्याचा असता भाव पसरे ही कृष्ण
कृष्ण देवी निशा देई रिक्त सुवर्ण आसन उषा देवी करुणी निशा. सूर्याच्या अभावाने पसरलेल्या निशादेवीने दिव्य तेजाने प्रकट होणाऱ्या उषा देवीला सुवर्ण सिंहासन सन्मानाने मोकळे करून दिले. अलंकापुरीच्या इंद्रायणीच्या काठी पूर्व क्षितिजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या मनात वरील अर्थाची ऋग्वेदातील उषास्तवनाची एक ऋचा स्फुरण गेली. पूर्व क्षितिजावर आलेल्या रक्तिमाने पश्चिमेची दिशाही हळूहळू उजळून टाकण्यास सुरुवात केली होती. निसर्गाचे हे अलौकिक कर्तृत्व नित्य नियमाने विठ्ठल पाहत असे, तसा आजही तो पाहतच उभा होता. आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी निसर्गाचा किती सखोल अभ्यास केला होता याची जाणीव त्याला झाली. हा निसर्ग मानवाचे जीवन घडवण्याच्या कामी अत्यंत महत्वाची कामगिरी करीत असतो. म्हणूनच त्याची जाणीवही ठेवून त्या ऋषीमुनींनी निसर्गाला देवत्व दिले होते. आणि हे त्रिकालबाधित आहे. मनुष्य कितीही प्रगत झाला तरी या देवतांच्या कृपे वाचून जगू शकणार नाही. एवढेच नव्हे तर या देवतांच्या ऐवजी कोणतीही पर्यायी योजना कार्य करू शकणार नाही. म्हणूनच त्यांचे दैवत्व अबाधित राहणार आहे, असा विचार विठ्ठलाच्या मनात येऊन गेला. सहजतेने असले तरी वेगाने बदलणारे हे सृष्टीचे रूप पाहण्यात विठ्ठलाची दृष्टी खिळून गेली होती. त्यावेळी क्षितिजावरून सूर्याचे लालबुंद बिंब हळूहळू वर सरकू लागले. त्याच्या डोळ्यांना ते असे असे प्रखर वाटू लागले. तसा तसा विठ्ठल भानावर आला. डोळे मिटून विनम्र भावाने त्याने सूर्याला नमस्कार केला. गायत्रीचा 108 जप केला आणि त्याने डोळे उघडले. डोक्याला किरमिजी रंगाचे पागोटे, खांद्यावर लाल काठी उपरणे, तलम धोतर, कपाळावर केशरी गंध अशी एक मध्यम बांध्याची पोक्त व्यक्ती विठ्ठलाच्या समोर हात जोडून उभी आहे असे त्याला दिसले. सूर्यनारायणाला जोडलेले हात तसेच ठेवून विठ्ठलाने पित्या समान असणाऱ्या त्या व्यक्तीला नम्र अभिवादन केले आणि झटकन पुढे होऊन त्याने त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण तितक्याच चपळाईने पुढे होऊन त्या व्यक्तीने विठ्ठलाला उचलून धरले, सरळ उभे केले. ती व्यक्ती म्हणाली, ना आपण माझ्यापेक्षा जरूर लहान आहात हे मी मान्य करील, पण आपली साधना तपस्या पाहता मीच आपणास वाकून नमस्कार केला पाहिजे. असे म्हणून ती व्यक्ती वाकू लागली. तेव्हा विठ्ठलाने त्यांचा हात धरून त्यांना म्हणाले, क्षमा असावी. आपण मला वया बाबांप्रमाणे म्हणजे पित्या समान आहात. आपल्या दर्शनाने मला पित्याची स्मृती झाली. मला अलंकापुरी येऊन 2 सप्ताह झालेत. अनेक लोक तिथे घाटावर येतात, पण आज आपणच प्रथम माझ्याशी बोललात. आज मला खरोखरीच बरे वाटले. विठ्ठलाचे बोलणे संपताच ती व्यक्ती म्हणाली, या देहाला सिद्धोपंत म्हणतात. गावचे कुलकर्णी पण करतो. गेले 2 सप्ताह मी आपली दिनचर्या पाहतो आहे. मला वाटले आपण यात्रेकरू असाल तर 2-4 दिवस आपला मुक्काम होईल, पण आपणास हा परिसर आवडलेला दिसतो. शिवाय आपल्या वयाकडे पाहता आपण नुकतेच गुरुकुलातून बाहेर पडलेले दिसता, म्हणून आपल्याविषयी उत्सुकता वाटली. माझी अशी विनंती आहे, आज आपण कोठेही माधुकरीस न जाता आमचे घरीच भोजनास यावे. सिद्धोपंत बोलण्याचे थांबले. आता विठ्ठल काय उत्तर देतो याकडे त्यांचे लक्ष होते. विठ्ठलाच्या डोळ्यासमोर आपेगाव उभे राहिले. मातोश्रींनी तयार केलेल्या अन्नब्रह्माचा सुवास त्याला जाणवू लागला. घर सोडल्यापासून कोण्या गृहस्थाघरी भोजन घेतले नव्हते. तो योग आज येत आहे. शिवाय समोरील सिद्धोपंतांच्या आर्जवी शब्दांना एकदम तोडणेही शक्य होईना
म्हणून विठ्ठलाने संमती दिली. आपल्या इच्छेबाहेर मी नाही, विठ्ठल असे म्हणतात. सिद्धोपंतांचा चेहरा आनंदित झाला. ते पुढे व विठ्ठल मागे असे चालू लागले. 2-3 गल्ल्या ओलांडल्यावर सिद्धोपंत एका मोठ्या वाड्यासमोर उभे राहिले. मागे वळून ते विठ्ठलाला म्हणाले, यावं आपण, या. असे म्हणून सिद्धोपंतांनी वाड्यात प्रवेश केला. उजव्या बाजूला दगडी चौरंग होता. तेथे एक पाण्याचे घंगाळ होते. सिद्धोपंतांनी पाय धुतले व त्यांनी तांब्या भरून विठ्ठलाच्या हाती दिला. विठ्ठलाने पाय धुतले व त्याने वाड्याचे निरीक्षण केले. वाड्याचा तो चौक होता. वाड्याचे दार पश्चिमेला होते. उत्तरेला गोठा, त्यात 4-5 गायी व त्यांची वासरेही होती. समोर ओसरी, झोपाळा, कोपऱ्यात माडीवर जाणारा जिना. माडीला 2 खोल्या असण्याची शक्यता. चौकात मध्यभागी तुलसी वृंदावन, खाली सगळीकडे फरसबंदी. वृंदावनासमोर शेणाने सावरून घेतलेले, त्यावर मोकळ्या हाताने व स्वैर रेखांनी एक सुरेख रांगोळी काढलेली होती. विठ्ठलाचे निरीक्षण चालू होते. तोच त्याच्या कानावर सिद्धोपंतांची हाक आली, आपण असे वर यावे. आणि विठ्ठल 4 पायऱ्या चढून ओसरीवर आला. एक मोठा झोपाळा लोंबत होता. त्यावर गादी व त्यावर पांढरी स्वच्छ चादर घातलेली होती. सिद्धोपंत त्यावर बसले. शेजारी हात दाखवत म्हणाले, आपण इथे बसावे. विठ्ठलाची तंद्री सिद्धोपंतांच्या बोलण्याने मोडली. स्वतःला सावरत तो म्हणाला, हा, आपेगावच्या कुलकर्ण्यांचा मी मुलगा. मला विठ्ठल म्हणून हाक मारतात. पिताजी गोविंदपंत आणि मातोश्री नीराबाई. मी फारच उशिरा झालो असल्याने एकटाच आहे. सिद्धोपंतांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. सिद्धोपंतांनी सर्व चौकशी केली. विठ्ठलाने पैठणात घेतलेल्या शिक्षणापासून अलंकापुरी पर्यंतचा मागील सर्व इतिहास सांगितला. विठ्ठलाच्या तोंडून हकीकत ऐकत असताना सिद्धोपंत आनंदून जात होते. कारण त्यांच्या मनात आलेला एक विचार पूर्णत्वास जाण्याची शक्यता होती. मध्यान्ह झाली. सिद्धोपंतांनी वैश्वदेव करून काकवळी बाहेर टाकला व विठ्ठलाला भोजनास घरात येण्याविषयी सांगितले. विठ्ठलाने स्वयंपाकघरात प्रवेश केला आणि विठ्ठलाची नजर चौफेर फिरली. एका क्षणातच त्याच्या लक्षात आले, घराची रचना व मांडणी सुरेख आहे. घरातील वस्तू भांडी व्यवस्थित मांडलेली आहेत. स्वयंपाकाच्या चुलीशी एक पोक्तबाई बसल्या आहेत. सोहळ्याने स्वयंपाक चालला आहे व बाजूला एक मुलगी उभी आहे. वय साधारण 12 वर्षे. अंगाबांध्याने नेटनेटकी, मोठ्या सुरेख डोळ्यांची, लोभस चेहऱ्याची, परकर पोलक घातलेली. विठ्ठलाची व तिची एक क्षणभरच नजरानजर झाली. मुलीने नजर खाली वळवली. सिद्धोपंत म्हणाले, ही आमची मुलगी रुक्मिणी आणि त्या तिची आई. आपण इकडे पाटावर बसावं. विठ्ठलाने मातोश्रींना नमस्कार केला. दाखवलेल्या पाटावर जाऊन बसला. डावे वाढण्यासाठी म्हणजे चटणी कोशिंबिरी वाढण्यासाठी रुक्मिणी पुढे होत होती. बाकी सगळे पदार्थ स्वतः उमाबाई सिद्धोपंतांचे कुटुंब वाढत होते. विठ्ठलाने पुन्हा नजर वर केली नाही. वाढण्यासाठी त्यावेळी ज्यावेळी रुक्मिणी ताटाजवळ येई तेव्हा तिचे हात पाय फक्त दिसत असत. रुक्मिणीचे सौंदर्य, शरीर बांध्याचा नीटनेटकेपणा, हातापायाच्या ठेवणीवरून विठ्ठलाला कळून येत होतं. जेवण उरकून विठ्ठल व सिद्धोपंत बाहेर आले. थोडा वेळ बसून झाल्यावर विठ्ठल म्हणाला, आपण आता मला परवानगी द्यावी. आपण केलेल्या आतिथ्याबद्दल धन्यवाद. आनंद वाटला, अगदी घरच्यासारखे वाटले. असे म्हणून विठ्ठल उठू लागला. सिद्धोपंत घाईघाईने उठून म्हणाले, हे काय, आपण एका बाजूला म्हणता आहात परक्यासारखे, घरच्यासारखे वाटले आणि आता परक्यासारखे निघून चाललात, हे कसे काय? विठ्ठल थोडं हसत म्हणाला, आपण मला शब्दात पकडले खरे,
पण आपल्या आतिथ्याचा फार फायदा घेणे हे सुद्धा उचित नव्हे. शिवाय मी तर यात्रे करू. अलंकापुरी येऊन मला 2 सप्ताह तर होऊन गेलेत. इतका वेळ कोठेच थांबलो नव्हतो. पण इथे वातावरण भाती इंद्रायणी याचीच जास्त ओढ लागली म्हणून पाय निघत नव्हता एवढेच. पण आता मी पुढील प्रवासाला निघू म्हणतो. सिद्धोपंत आपणाला जर आपलेपणा वाटतो तर देवळाच्या ओसरीत विश्रांती घेण्यापेक्षा येथे माडीवरच आपण विश्रांती घ्यावी. येथे आपणाला कोणीही त्रास देणार नाही. आपली वामकुक्षीची सर्व व्यवस्था वर करून ठेवली आहे. तेव्हा आपण वर जाऊन विश्रांती घ्यावी. विठ्ठलाला असे आग्रहाने आपलेपणाने बोलणारे कोणी भेटले नव्हते. शिवाय माता पित्यांची आठवण झाल्याने असा प्रेमळ सहवास आग्रह मोडून एकदम जाणेही योग्य नव्हे. म्हणून सिद्धोपंतांची विनंती त्याने मान्य केली. माडीवरील खोलीचे विठ्ठलाने निरीक्षण केले. तेव्हा त्याला दिसले की एका कोपऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती ओठाजवळ मुरली धरून उभी आहे. त्याच्या गळ्यात मोगऱ्याचा हार होता. बाजूला चौरंग होता. त्यावर 10-12 पोथ्या दिसत होत्या. विठ्ठलाने जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्याला त्या पोथ्या श्रीमद भागवत, रामायण, महाभारत वगैरेच्या दिसल्या. त्याने त्यातील एक पोथी उचलली व तो वाचत बसला. मोगऱ्याच्या सुवासाने खोली भरून गेली होती. श्रीमद भागवतातील श्रीकृष्णाच्या यमुना तीरीच्या लीला वाचताना विठ्ठलाचे मन प्रसन्न होऊन गेले होते. पश्चिम क्षितिजाकडे चाललेल्या सूर्यकिरणांनी जेव्हा विठ्ठलाच्या पाठीवरून उबदार हात फिरवला तेव्हा विठ्ठलाची तंद्री मोडली. त्याने पोथी ठेवली व तो खाली आला. सिद्धोपंतांच्या अतिआग्रहाने विठ्ठलाने रात्रीही तेथेच मुक्काम केला. सिद्धोपंत, तुझ्या मनात जी प्रेरणा होत आहे ती माझ्या इच्छेमुळे होत आहे. मला या भूतलावर तुझ्या कन्येच्या पोटी अवतार घ्यायचा आहे. तेव्हा तुझी कन्या रुक्मिणी व विठ्ठल याचा विवाह तू करून दे. उठ, विलंब करू नको. झरोक्यातून आलेला तो प्रकाश, सूर्यप्रकाश आणि त्या प्रकाशात दिसणारी दिव्य आकृती हे सर्व बोलत होती. सिद्धोपंत अवाक होऊन ते ऐकत होते. शेवटचा आदेश ऐकून तर ते झटकन अंथरुणातून उठून बसले. सिद्धोपंतांना जाग आली. बाहेर कोंबडा आरवत होता. उषक कालचा मंद वारा वाहत होता. सिद्धोपंतांना लक्षात आले की हे स्वप्न आहे. पण हे स्वप्न खरोखरीच पडले होते का मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात. परमेश्वर अवतार घेणार आणि माझ्या रुक्मिणीच्या कुशीत. सिद्धोपंत एकदम आनंदून गेले. विठ्ठल त्यांना आवडला होताच, त्याच दृष्टीने विठ्ठलाचे निरीक्षण ते करत होते. त्यामुळे त्यांना वाटले हे सर्व आपल्याच मनाचे खेळ आहेत. शिवाय दिवसभर झालेल्या बोलण्यातून सिद्धोपंतांना कळून आले होते विठ्ठल विवाह करण्यास तसा उत्सुक नाही. जीवनविषयीच्या त्याच्या कल्पना जरा वेगळ्याच होत्या. तेव्हा काय करावे हा विचार सिद्धोपंतांच्या मनात घर करू लागला. सिद्धोपंत उठून स्वतःच्या उद्योगाला लागले. ब्रह्ममुहूर्तावर उठून विठ्ठलाने सुद्धा आपली नित्यकर्मे उरकली व सूर्योदयाच्या आधीच इंद्रायणीवर उषादेवीच्या स्वागताला आला. उषादेवीच्या स्वागतासाठी आज कोणतीही ऋचा म्हणावी याचा विचार करीत होता. पण एकही समाधानासारखी ऋचा त्याच्या मनात येईना. तेव्हा काही क्षण शांत चित्ताने विचार करून त्याने अचानक पुढील ऋचा म्हणली. रंगाने मनमोहिनी भुलविते आरक्त लोकाउषा झाली लयचित पाहता पतिमुखा आहे जणू परिणिता पाहुनी रूप अप्सरा विसरतो मोही तपे साधना ते
असे पयसरी दोन्ही जशा वरील अर्थाची ऋचा आपणास नेमकी का आठवली याचा विचार विठ्ठलाच्या मनात येऊ लागला. त्याच्या डोळ्यासमोर रुक्मिणीची मूर्ती उभी राहिली. शांतम पापम असे हळू आवाजात पुटपुटत विठ्ठल उषा देवीच्या आगमनाचे रोजच्या प्रमाणे निरीक्षण करू लागले. आरक्त वर्णाचा सूर्य रोजच्या प्रमाणे उदयाचली आला. 108 गायत्री मंत्र म्हणून विठ्ठल पुढच्या उपासनेला लागला. मध्यान्ह झाली आणि विठ्ठलाचे पाय सिद्धोपंतांच्या वाड्याकडे चालू लागले. सिद्धोपंतांनी विठ्ठलाला आजही भोजनाचे आमंत्रण दिले होते. रुक्मिणी, अगं येतेस ना? धुण्याला शेजारच्या सुशिलेने रोजच्या प्रमाणे रुक्मिणीला हाक मारली. आले ग अशी साथ घालत रुक्मिणी स्वयंपाकघरातून डोकवून म्हणाली, आई ग, मी धुणं धुवून येते ग. आणि रुक्मिणी धुण्याचे घातलेले पातेले उचलले व ती वाड्याच्या बाहेर पडली. सिद्धोपंत झोपाळ्यावर मंद गतीने झोपाळा हलवत होते. त्यांच्या मनात मात्र वेगाने विचारचक्र चालू होते. रुक्मिणी धुण्याला जाण्याचीच वाट पाहत होते ते. रुक्मिणीने बाहेर पाऊल टाकले. सिद्धोपंत स्वयंपाकघरात गेले. उमाबाई स्वयंपाकघरात गुंतल्या. सिद्धोपंत जवळच पाठ मांडून बसले. अहो, तुम्ही जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्याल काय? सिद्धोपंतांचे बोलणे ऐकून उमाबाईंनी चुलीतील जाळ बाहेर ओढला व त्यांना पाण्याचा एक शिपकारा मारून त्या म्हणाल्या, बोला. सिद्धोपंत म्हणाले, अहो, काल रात्री आम्हास एक स्वप्न पडले. पंढरीचा पांडुरंग किंवा विष्णू रूपच असावे ते. वरील झरोक्यातून एक प्रकाशाचा झोत आला. मी झोपलो होतो आणि जवळच स्थिर झाला. त्यात मला ते रूप दिसले. आणि सिद्धोपंतांनी स्वप्नाची सर्व हकीकत उमाबाईंना सांगितली. ते ऐकून उमाबाई आश्चर्याने थक्कच झाल्या. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या की मग इकडून काय विचार झालाय? सिद्धोपंत म्हणाले, मला खरं म्हणजे काहीच समजेनासे झाले आहे. विठ्ठलपंतांना पहिल्यापासून ते मला आवडलेच आहेत. परंतु मी गेले 2 सप्ताह त्यांची वागणूक, उपासना वगैरे पाहिली. ती मला फारच आवडली, चांगली वाटली. रुक्मिणीच्या दृष्टीने उत्तम स्थळ आहे. शिवाय आपेगावचे कुलकर्णीच आहेत. तेव्हा आपला विचार घ्यावा, मगच विठ्ठलपंतांशी बोलावे. शिवाय काल रात्री असा दृष्टांतही झाला, म्हणून आजही विठ्ठलपंतांना जेवायला आमंत्रण दिलेले आहे. उमाबाई म्हणल्या, आपणाला जगाचा अनुभव, आपण ठरवाल ते योग्यच असेल. आम्हा बायकांची बुद्धी चुलीपुरती. सिद्धोपंत म्हणाले, पण पुरुषांना पारखण्यात बायका मात्र वाकबगार असतात, म्हणून आपला विचार सांगावा. उमाबाईंनी संमती दिली. त्यामुळे सिद्धोपंतांचे काम सोपे झाले. दुपारची जेवणे झाली, वामकुक्षीही झाली. उन्हे कलली व विठ्ठल सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी बाहेर जाण्याच्या विचारात होता. तोच सिद्धोपंत म्हणाले, विठ्ठलपंत, या बसा, जरा मला तुमच्याशी बोलायचे. विठ्ठल अंतर लाखून झोपाळ्यावर बसला. सिद्धोपंत म्हणाले, विठ्ठलपंत, काल रात्री मला एक स्वप्न पडले. आणि सिद्धोपंतांनी सर्व स्वप्न विठ्ठलाला सांगितले. सिद्धोपंतांचे स्वप्न ऐकून विठ्ठल आश्चर्यचकित झाला. जरा बुचकळ्यातही पडला. तीर्थयात्रा अर्धवट राहिलेली होती. माता पिता वाट पाहत असतील. सिद्धोपंतांच्या आग्रहाने अलंकापुरीतील मुक्काम दिवसांनी वाढत होता. आणि आता तर नवीनच अडचण उभी राहिली होती. विठ्ठल क्षणभर विचारात पडला. नंतर तो म्हणाला,
सिद्धोपंत, आपण मला पित्या समान आहात. आपला अवमान करण्याचा माझा हेतू नाही, पण पैठणात आल्यापासून एक आगळ्या वेगळ्या जीवनाची माझी कल्पना आहे. सर्वसामान्यपणे विवाह करून जीवन घालवावे, समाजाची दुरावस्था उघड्या डोळ्यांनी पाहत राहावे, हे मला वाटत नाही, मला पटतही नाही. ही दुरावस्था दूर करण्यासाठी जीवनाचा होम करावा अशी माझी इच्छा आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरे म्हणजे मला आपणाला खोटे ठरवायचे नाही, पण आपणाला जसा भगवंताचा पांडुरंगाचा आदेश झाला, दृष्टांत झाला, तसा मलाही होणे आवश्यक आहे असे आपल्याला नाही वाटत का? जर मला आज रात्री तसा दृष्टांत झाला तर मी आपल्या शब्दाबाहेर नाही. आज रात्री पुरता मुक्काम आपल्याकडे राहील. उद्या मी पुढील तीर्थयात्रेसाठी प्रस्थान ठेवावे असे मला वाटते. आपल्या आतिथ्याने मी अगोदरच भारावून गेलो आहे, यात शंका नाही. पण यात्रेकरूला असे मुक्कामी जास्त दिवस राहणेही बरोबर नाही, हो ना? असे म्हणून विठ्ठल वाड्याबाहेर पडला. दाराआडून उमाबाई सर्व संवाद ऐकत होत्या. विठ्ठल निघून गेल्यावर त्या ओसरीवर आल्या. सिद्धोपंतांकडे त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. सिद्धोपंत, अहो, काळजी करण्याचे काहीच कारण नाही. परमेश्वराची खरोखरीच तशी इच्छा असेल तर परमेश्वरच पुढील कार्य पाहिल. आपण आपले कार्य केले, होय ना? चला लागूयात आपल्या उद्योगाला. इतक्यात रुक्मिणी बाहेरून धावत आली. आईजवळ उभी राहून ती सिद्धोपंतांना म्हणाली, बाबा, आम्ही की नाही नदीजवळील मोकळ्या जागेत खेळायला गेलो होतो. आपल्याकडील पाहुणे सिद्धेश्वरांच्या देवळाजवळ बसले होते. त्यांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. काय झाले बाबा त्यांना? सिद्धोपंत, काही नाही बाळ, त्यांना उद्या तीर्थयात्रेला जायचंय, पण त्यांना आणखीन काही दिवस राहायचे आहे असे दिसते, म्हणून असेल. निरागस रुक्मिणी पुढे काहीच विचारले नाही. आईने रुक्मिणीला जवळ ओढले व तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिच्या मस्तकाचे अवघ्राण केले. रुक्मिणीने स्वतःला आईपासून सोडवून घेतले व निघून गेली. रात्रीचे जेवण उरकून विठ्ठल माडीवर आला. रोजच्या प्रमाणे आजही श्रीकृष्णाला मोगऱ्याचा हार घातला होता. मंद सुगंध खोलीत पसरलेला होता. विठ्ठल त्या मूर्तीकडे एकटक पाहत त्या मूर्ती समोर बसला. किती वेळ गेला याची नोंद कोणी केली नाही. विठ्ठलाचे डोळे तेथेच हळूहळू मिटले. त्याला समाधी लागली. विठ्ठलाला श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या ठिकाणी पंढरपूरचा पांडुरंग दिसू लागला. कटीवर हात ठेवून तो विठ्ठलाकडे पाहून हसत होता. देवा विठ्ठला, सिद्धोपंतांनी सांगितले ते खरे आहे. मला तुमच्या पोटी अवतार घ्यायचा आहे. असं देव म्हणाला. म्हणून मी तुला इथे आणले आहे. आता सिद्धोपंत सांगतील त्याप्रमाणे ऐक, सर्व काही ठीक होईल. बघा, साक्षात विठ्ठलाने सांगितले, मला तुझ्या पोटी अवतार घ्यायचा आहे. श्रीकृष्णाने सांगितले. कुणाला? विठ्ठलाला. परब्रह्माने सांगितले. खऱ्या मानसपूजा करणाऱ्याला हे असे खरे खरे दृष्टांत होतात. आणि अक्षरशः मूर्ती बोलायची थांबली. विठ्ठलाची समाधी उतरली आणि विठ्ठलाने डोळे उघडले. तेव्हा त्याला कळले की तो रात्रभर श्रीकृष्णासमोरच बसून होता. विठ्ठलाला चांगलीच जाग आली. त्याने आकाशात पाहिले तेव्हा घटका भरातच सूर्योदय येणार हे त्याच्या लक्षात आले. त्याचा दिनक्रम सुरू झाला. इंद्रायणीवर स्नान उरकून नेहमीच्या जागी उभं राहून
विठ्ठलाने हात जोडले, उषा देवीचे स्नहन केले. दोघी त्या युगी खेळ खेळत, निशा शिवा शिवीचा उषा. मागे नित्य निशा, पुढे पळतती राहे पुढे ही उषा. होऊ दे जगता प्रसन्न, करू दे मांगल्य जीवा उषा. बुद्धीचे वरदान सत्यवचनी दे, पालनाचे उषा. ऋग्वेदातील वरील अर्थाची ऋचा विठ्ठलाला स्फुरली, कारण त्याच्या पुढे फार मोठा प्रश्न उभा राहिला होता. अर्थात परमेश्वराने दिलेल्या आदेशांचे पालन करणे भाग आहेच. पुढे तो जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे करू असा निश्चय करून विठ्ठलाने नित्याची उपासना केली व मध्यान्ही परत आला. आपणास असा रात्री परमेश्वराचा दृष्टांत झाला, तसा काल रात्री मला दृष्टांत झाला. आपण सांगितल्याप्रमाणे एक शब्दाचाही फरक न करता भगवंताने मलाही तसाच आदेश दिला. आता मी आपल्या इच्छेबाहेर नाही, आपण पुढील कार्याला लागू शकता. मध्यान्हीच्या वेळेत सिद्धोपंत विठ्ठलाची वाट पाहत झोपाळ्यावर बसलेले होते. वाड्याच्या प्रवेशद्वारापासून येणाऱ्या विठ्ठलाकडे सिद्धोपंतांचे लक्ष गेले. काल रात्री काही घडल्याचे चित्र चेहऱ्यावर दिसते का हे पाहण्याचा सिद्धोपंत प्रयत्न करीत होते. आनंदाची, समाधानाची अशी कोणतीच लक्षणे चेहऱ्यावरचे भाव पाहता सिद्धोपंतांना दिसली नाहीत. त्यामुळे त्यांचे पितृहृदय धडधडू लागले. ते विचार करू लागले, परमेश्वराने मलाच दृष्टांत दिला आणि विठ्ठलाला दिला नसला तर त्यांना काय वाटेल. मी माझी मुलगी त्यांच्या गळ्यात बांधण्यासाठी परमेश्वराच्या दृष्टांताचा आधार घेऊन फसवण्याचा प्रयत्न केला. ओसरीवर आल्यावर माडीवर जाण्यापूर्वी विठ्ठलाने वरील प्रमाणे झोपाळ्यावर बसलेल्या सिद्धोपंतांना रात्री झालेल्या दृष्टांताचा खुलासा केला. तो माडीवर गेला. विठ्ठलाच्या मुखातील ते शब्द ऐकून आतापर्यंतच्या कुतर्काने चिंतित असलेल्या सिद्धोपंतांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. हृदयावरील दडपण दूर झाले व त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आनंद, समाधान पसरलेल्या चेहऱ्यावर एका विचाराने पुन्हा गांभीर्य निर्माण झाले. त्यांच्या मनात विचार येऊ लागला. दृष्टांताची हकीकत सांगताना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर विशेष आनंद, उत्साह दिसत नाही. अशा सुस्वरूप मुलीची प्राप्ती होत असताना व गेल्या 4 दिवसातील त्याचा आमच्याशी वाढलेला आपलेपणा पाहता त्याला आनंदच व्हायला पाहिजे का त्याला हा संबंध रुचलाच नाही. सिद्धोपंतांनी हे विचार बाजूस सारले आणि ठरवले की दुपारचे भोजन विश्रांती झाल्यावर पुन्हा विषय काढू, म्हणजे कारण कळेल. दुपारची जेवणे झाली. विठ्ठल जेवताना तसे विशेष काहीच बोलला नाही. जेवण झाल्यावर हातावर पाणी पडताच त्याने सरळ माडीवरचा रस्ता धरला. रुक्मिणी ही जेवून शेजारी मैत्रिणीकडे खेळायला गेली. उमाबाई एकट्याच जेवत होत्या. सिद्धोपंत त्यांच्या समोर पाट मांडून बसले. अहो, मी काय म्हणतो ते लक्ष देऊन ऐका. विठ्ठलपंतांनाही रात्री परमेश्वराने दृष्टांत दिला. माझ्या दृष्टांतात जे असे सांगितले तसंच अगदी त्यांनाही सांगितले आणि त्यांनी मला जेवणापूर्वी ते सांगितले. उमाबाई अवाक होऊन ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, अहो, म्हणजे खरोखरीच परमेश्वर अवतार घेऊन माझ्या रुक्मिणीची कूस पवित्र करणार? तुम्ही ते सांगितल्यापासून मला रुक्मिणी जरा वेगळीच दिसू लागली हो. सिद्धोपंत उमाबाईंना मध्येच थांबवून म्हणाले,
अहो, पण एक विशेष आहे, विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. हे वेगळंच आहे ना. देवाचा दृष्टांत व लग्न म्हणजे त्यांना विशेष वाटलेले दिसले नाही. उलट त्यांच्या चेहऱ्यावर मला काळजीचेच दिसत होते. उमाबाई म्हणाल्या, अहो असे काय करता? इतर तरुण मुलांप्रमाणे विठ्ठलपंत उच्छृंखल नाहीत, पोक्त विचारांचे आहेत. शिवाय तुम्हाला सांगताना ते लाजणार नाहीत काय? आणि दुसरी गोष्ट, त्यांना त्यांच्या मातापित्याची आठवण झाली असेल, हे असे तुमच्या लक्षात आले नाही का? त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता आली असेल. आपली मुलगी रुक्मिणी लाखात एक आहे बरं, अगदी नक्षत्रासारखी सुरेख आहे. तिला नावं ठेवायला एक तिळभर सुद्धा जागा नाही. आतापर्यंतचे घराणे, वागणे, बोलणे आनंदाचे होते. त्यांनी कधी रुक्मिणीकडे नजर वर करून पाहिले नाही हो. मुलावर उत्तम संस्कार आहेत, तेव्हा आपण काहीही काळजी करू नये. सिद्धोपंतांना उमाबाईंच्या बोलण्याने खूपच दिलासा मिळाला. विठ्ठलपंत, जरा बसता, मला थोडं बोलायचंय. संध्याकाळी सिद्धेश्वर दर्शनाला बाहेर पडणाऱ्या विठ्ठलाला सिद्धोपंत म्हणाले. विठ्ठल सिद्धोपंतांजवळ येऊन उभा राहिला. विठ्ठलाने विचारले, काय म्हणालात आपण? सिद्धोपंत म्हणाले, विठ्ठलपंत, आपणाला आमची रुक्मिणी पसंत नाही काय? यावर विठ्ठल म्हणाला, छे छे, तसे नाही हो. आपली कन्या आमच्या मातापित्यांना सून म्हणून खचितच आवडेल, तो प्रश्न नाही. शिवाय आपल्यासारख्यांशी योग येतो हे खरोखरीच चांगले, भाग्याचे आहे. आणि याही पेक्षा महत्वाचे म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे तेव्हा ते सर्व चांगलेच असणार आणि चांगलंही होणार. तेव्हा तुम्हाला विवाहाची तयारी करायला हरकत नाही. एवढे बोलून विठ्ठल बाहेर पडला. सिद्धोपंत, वैशाखातील जो मुहूर्त आहे शेवटचा, आता फक्त 3 सप्ताह बाकी आहेत. पुढे मुहूर्त दिवाळीनंतर पहा. समोर बसलेले पुरोहित पंचांगामध्ये पाहून बोलत होते. सिद्धोपंत दाराआड उभ्या असलेल्या उमाबाईंना म्हणाले, पाने नवीन आहेत, उलटायला वेळ होते, सॉरी. अहो, ऐकताय ना? मग काय विचार आहे? मला वाटते थोडी घाई होईल. वैशाखातील मुहूर्त सोडू नये. तुमचे काय मत आहे? तुम्ही म्हणता आहात तर आत्तापासून कामाला लागते. शेजारणी तयारच आहेत कामाचा उरका पाडायला. सिद्धोपंत म्हणाले, मग ठीक आहे, बाहेरची कामे आम्ही पाहू. पण एक गोष्ट होणार आहे, आपेगावच्या व्याह्यांना बोलवायला वेळच नाही. विठ्ठल रुक्मिणीचे लग्न ठरल्याची बातमी ज्या वेगाने गावात पसरली त्यापेक्षाही वेगाने दिवस सरत गेले. ठरल्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी विवाहबद्ध झाले. ईश्वराचे संकेत आपला कार्यभाग वेळच्या वेळी उरकत असतात, त्यांना विलंब नको असतो. रुक्मिणीला तिच्या मैत्रिणींनी खूप चिडवून घेतले व रुक्मिणी चिडलीच नाही, कारण भातुकलीच्या खेळात रुक्मिणीचीच नेहमी बाहुली असते. भावला असे कोणाचा तरी. त्यावेळी रुक्मिणी आपल्या बाहुलीला अशीच खूप सजवून मांडवात आणत असे. त्यावेळी रुक्मिणीच्या मैत्रिणी तिच्या बाहुलीची अशीच खूप थट्टा करीत असत. आज रुक्मिणी स्वतःच तिच्या बाहुलीच्या जागी होती, एवढाच फरक. भाऊला बाहुलीचे लग्न ठरवून ते अंमलात आणावे इतक्या सहज झटपट रुक्मिणीचा विवाह ठरला व उरकला. शिवाय विठ्ठलाकडचे नव्हे, आता ते विठ्ठलपंत झालेत ना.
त्यांच्याकडचे कोणीच नव्हते. जमलेली मंडळी रुक्मिणीच्या माहितीतलीच होती. त्यामुळे रुक्मिणीला वेगळे काही झालेच नाही याची जाणीवच झाली नाही. कारण इतर कोणालाही मोठ्या समारंभाला कोणत्याही अशीच मंडळी जमत असत. सूप वाजले. जमलेली पाहुणे मंडळी हळूहळू परतू लागली. कुलकर्ण्यांच्या वाड्यात पुन्हा 4च माणसे उरली. सिद्धोपंत कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. उमाबाई स्वयंपाकघरात होत्या. नऊवारी पातळाचा पदर सावरीत रुक्मिणी वृंदावनासमोर बसून रांगोळी काढीत होती. विठ्ठलपंत झोपाळ्यावर बसून रुक्मिणीच्या पाठमोऱ्या आकृतीचे निरीक्षण करीत होते. नजर रुक्मिणीवर असली तरी चिंतन अलंकापुरीला असलेल्या दिवसापासून घडलेल्या घटनांचा मागोवा घेण्याचे चालले होते. त्यामुळे विठ्ठलपंतांच्या मनातून पाताळाच्या बोंग्यात असलेली रुक्मिणी हरवलेली होती. दिवस कमी असल्याने आई बाबांना कळवणे झाले नाही. तीर्थयात्रेसाठी घरातून निघून तीर्थयात्रा अर्धवट राहिलेली आणि मध्येच परमेश्वरी आदेश आला व विवाहाचे बंधन झाले. आता पुढील यात्रा कशी केव्हा सुरू होणार व पुन्हा आईबाबांचे दर्शन केव्हा होणार याचा विचार विठ्ठलपंत करत होते. परमेश्वराच्या इच्छेने जर घडले तर त्याचा स्वीकारही आनंदानेच व्हायला हवा असा त्यांचा निश्चय झाला. रुक्मिणी रांगोळी पूर्ण करून उठली. पातळाची सावरासावर करून ती घरात निघाली. रुक्मिणी ओसरीवर आली आणि विठ्ठलपंत तिच्याकडे पाहत तिला म्हणाले, आपण मला क्षमा करणार का? रुक्मिणी थबकली. मागे वळून ती म्हणाली, कशासाठी? विठ्ठलपंत म्हणतात, आपले बालपण असे एकाएकी हिसकून चोरल्याबद्दल. 2 सप्ताहापूर्वी परकर पोलक्यात कशा मोकळेपणाने पळत होतात तेव्हा केवळ लग्न झाले म्हणून आपण हे न सावरता येणारे पातळ नेसायलाच पाहिजे असे नाही. रुक्मिणी नऊवारी पातळ नेसले म्हणून आतली रुक्मिणी एकदम बदललेली नाही असं रुक्मिणी म्हणाली. पण हे पातळ हळूहळू पोक्तपणा शिकवते. शिवाय बालपण हे कधीतरी बदलणार असतेच, तेव्हा त्यात आपला काहीच दोष नाही. मग क्षमा कशासाठी करायची? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी लग्नाआधी एका घरात असून कधी बोलली नव्हती आणि आता लग्न झाल्यावर जास्त बोलत होती असेही नव्हे. रुक्मिणी निरागस होती. पतीपुढे लाजणे हे तिला अजून समजत नव्हते. म्हणून कसलाही आडपडदा न ठेवता रुक्मिणी विठ्ठलपंतांशी बोलत असे. तिच्या सरळ बोलण्याचा विठ्ठलपंतांना असाच एक मागील प्रसंग आठवला. एकदा नदीवरून विठ्ठलपंत जरा लवकरच आले. सरळ माडीवर गेले. सिद्धोपंत बाहेर आले होते. उमाबाई स्वयंपाकघरात गुंतल्या होत्या. माडीवरील खोलीत प्रवेश करताच विठ्ठलपंत थबकले. समोरील दृश्य एकाग्रतेने निरखित होते. रुक्मिणी श्रीकृष्णासमोर बसली होती. मोगऱ्याचा हार श्रीकृष्णाला घालून तिने पूजा केली व हात जोडून ती काहीतरी मागत होती. थोड्या वेळातच तिची पूजा आवरली. उठून ती खाली जाण्यासाठी वळली तेव्हा विठ्ठलपंत दारात उभे असल्याचे तिला दिसले. माझ्या येण्याने तुमच्या पूजेत व्यत्यय आला नाही? आला असल्यास मला क्षमा करा, विठ्ठलपंत म्हणाले. रुक्मिणी म्हणाली, आपण आलात मला हे कळलेच नाही. त्यामुळे
व्यत्यय येण्याचा तुम्हाला क्षमा करण्याचा प्रश्न कुठे येतो? विठ्ठल पण म्हणाले, मग ठीक आहे. पण काय हो, मला असे विचारावेसे वाटते की आपल्या पोथ्यात रामायण भागवत या दोन्ही पोथ्या असताना आपण श्रीकृष्णाचीच पूजा करता, पण रामाची मूर्ती कुठे दिसत नाही. रुक्मिणी म्हणाली, तसे सर्व देव सारखेच, पण मला रामापेक्षा श्रीकृष्ण जास्त आवडतो. रामाचे आयुष्य हे कठोर कर्तव्याचे पालन करायस गेले. रामाचे जीवन म्हणजे त्यागी जीवनाचा आदर्श. रामायण हे कैकेयीला दिलेल्या वरदानापासून म्हणजेच रामाच्या वनवासापासून सुरू होते. ते सीतेच्या भूमातेच्या कुशीत प्रवेश होतो तेव्हा संपते. रामायणातील प्रत्येकाने जणू त्यागी जीवनाचा आदर्श होण्याचा विडाच उचललेला. तसे दिसते. म्हणून रामायण दुःखी आहे. त्या मानाने भागवत म्हणजे श्रीकृष्ण चरित्र फारच चांगले. श्रीकृष्णाच्या जन्मापासून परमेश्वरी लीला सुरू होतात. सुख, दुःख, हर्ष, चमत्कार, अद्भुतपणा, कर्तव्यनिष्ठा, रंजकपणा, रसाळपणा, आनंद, शृंगार, सर्व रसांचा परिपोष भागवतात दिसतो. भगवंत श्री गीतेत म्हणतात, मला काहीच कमी नाही, तरीही मी कामे करतो. त्याप्रमाणे सर्व संहारक युद्धे खेळून आप्तस्वकीयांचा नाश करूनही श्रीकृष्ण कधी दुःखी दिसला नाही की दुःखी वातावरणाची निर्मितीही नाही. अगदी सरळ आणि सहजपणाने श्रीकृष्णाने सर्वांचा स्वीकार केला व ती सुखदुःखे पचवली. आपण स्वतःच्या चेहऱ्यावरचे हास्य कधी मावळू दिले नाही. विठ्ठलपंत अगदी अचंब्याने रुक्मिणींचे रामायण भागवताचे परिशीलन ऐकत होते. केवढे वय, केवढा जाणतेपणा. विठ्ठलपंत स्वतःच्या विचारात राहून गेले. रुक्मिणी केव्हा गेली हे कळलंच नाही त्यांना. आताही विठ्ठलपंत जेव्हा सावध झाले तेव्हा रुक्मिणी समोर नव्हती. विठ्ठलपंतांनी समोर श्रीकृष्णाच्या मूर्तीला हात जोडले व ते मनाशी म्हणाले, लहान मूर्ती पण थोर कीर्ती. परमेश्वराने अवतार घेण्यासाठी अगदी योग्यच मुलीची निवड केली आहे खरे, पण मी त्याला निमित्त का व्हावे हे मात्र मला कळत नाही. गहिनीनाथांनी दिलेला आशीर्वाद आपण पाहतो आणि त्यातून विठ्ठलपंतांचं जीवनचरित्र कसं चाललेलं आहे. गहिनीनाथांच्या आशीर्वादानेच, गुरूंच्या आशीर्वादानेच शिष्याचा जन्म झालाय आणि त्यांच्या आशीर्वादानेच शिष्याच्या पोटी काय आहे, शिष्याचं आयुष्याचं कर्म काय आहे हे सर्व तिथं ठरलेलं आहे. गुरुकृपेने आपल्या आयुष्यामध्ये आश्चर्यकारक असे बदल घडतात आणि ती सगळी रचना त्यांच्याच कृपेने ठरलेली असते. आणि म्हणून मानसपूजा व नामस्मरण अतिशय अतिशय दृढ निश्चयाने, परम श्रद्धेने, मनोभावनेने करा. फारच सुंदर होता आजचा सुद्धा. आता इथून पुढचं चरित्र जास्तच गोडी लावत जाणार आहे. आपल्याला सर्वांना ते आवडणार आहे. परमेश्वराच्या काय काय लीला आपल्याला बघायला मिळणार आहेत. श्री महाराजांच्या कृपेने आजची ही सेवा झाली. श्री महाराजांच्या चरणी अनन्य भावे शरणागत होऊन समर्पित करून मी आजचं हे वाचन इथंच थांबवते.
ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय, सब संतन की जय. पंढरीनाथ